बहीण दार धरतं ना भाऊ बहीण मागतो काय पाहिजे तो मग भाऊ देणार जोपर्यंत देत नाही भाऊ तोपर्यंत दरवाजा उघडायचं नाही. हे फुटल ना डाव्यात सुविधा नाही कुरण अरे गेला जोरात मार. अरे हा कलगाव करतोय सुविधा. तर मंडळी इकडे ना आता दादा आणि बहिणी दोघा पण पूजेला बसलेले आहेत. तर इकडे ना आता नैवेद्याची सुद्धा तयारी चालू आहे. इकडे आई बघा सर्व पुरणपोळ्यासाठी ना सर्व गोष्टी रेडी करते. तर इकडे ना काकी आता सर्व प्रसादाची तयारी करते. सर्व घालून झालंय ना काकी? हो झालं. जात माझी मराठा भगवा माझा रक्त, जात माझी मराठा भगवा माझा रक्त, ऋषालीच्या प्रेमात पडला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त. मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून, स्वीकारावांचं नाव घेते लोंढ्यांची सून. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी सत्यनारायणची महापूजा आहे. काल स्वीकारदादा आणि वहिनीचं लग्न झालं आणि काल घरी घेऊन आलो वहिनीला शिकुदा. तर आमच्या इकडे ना म्हणजे कोकणामध्ये लग्न झाल्याच्या नंतरला दुसऱ्या दिवशी घरी सत्यनारायणची पूजा असते आणि दादा वहिनी दोघे पण पूजेला आज बसणार आहेत. तर आता घरात ना सर्व पूजेची लगबग आहे, म्हणजे पूजेची सर्व मांडणी वगैरे करायची आहे. आता सर्व पुरुष मंडळी पण येतील आणि सर्व मांडणीला म्हणजे तयारीला सुरुवात करतील. तर मंडळी आता ना सर्व हळद उतरणार. लग्न झाल्याच्या नंतर ना दुसऱ्या दिवशी पूजेच्या दिवशी नवरा नवरीची ना हळद उतरणी केली जाते. आता सर्व मंडळी ना अंगणामध्ये चाललंय, तिकडे कार्यक्रम पार पडणार. इकडे आता हळद पण रेडी केलंय सर्व. वरतून खाली आणायची बघ. आई पण आता हळद उतरवून घेते. असून देतो काय असलं तर काय झाला नको राहू दे. पण आता नीम उतरताय, पहिला नीम चढवलं आता उतरताय. वरतून खाली आणणार असं परंपरा आहे. परंपरा करायची गेला हो. पिठाचे गोळे असतात ना? हो, नाचण्याच्या पिठाचे हे करतात. चला आता ना इकडे देवाखान्याला चालले. इकडे सर्व शिकुदा पण निघाले, इकडे वहिनी पण निघाले. आता चला निघताय देवाखान्यात. काकू कुठे आहे टोकना? नारळ फोडायचं आता. खलगेपल्ली चालत ना फुटल काय? आता कुऱ्हाडी नारळ फोडतात. हा देवाकांताने ना कुऱ्हाडी फुले असतात, त्याच कुऱ्हाडीने मग नारळ फोडायला लागतो आणि ते पण डाव्या हाताने. हे फुटल ना डाव्या हाताने सुविधा. अरे गेला पकड. अरे डाव्या हातात मुश्किल आहे. जोरात एक फटका. हा हा चांगला. डाव्यानेच फोडायचं, डाव्याने. अरे पण डाव्यात जमला पाहिजे ना. जोरात मार.
अरे हा कलगाव करतोय सुद्धा. हा कुठलाय हा बरोबर. आता दार धरता कोणाला? दार धरतो होता करवली दार धरते. बहीण दार धरत आणि भाऊ बहीण मागतो काय पाहिजे तो मग भाऊ देणार. जोपर्यंत देत नाही भाऊ तोपर्यंत दरवाजा उघडायचं नाही. हे जाई दामगड. हे कारण उघडलं का वाचून येते. हे उघडे शाद देतो शाद जावल्याचा. नको मला मग काय उघडता येतात गाणं उघडतात. हे मी इकडून येऊ काय हे उघड पाहतात गाणं उघडतात. हो हो देईन देईन पुढच्या वर्षी. ए पोरगी झाली की तिला द्या लागा लक्षात ठेवा. नाही तर मग पाठी नको. आणि पोरगा झाला तर पोरगी मागत नाही. आता मला म्हणजे आमच्या इकडे ना असा माळ्यावरती नवरा नवरीच्या मुंडावल्या बांधल्या जातात आणि इकडे ना आता नाव घेण्याचा कार्यक्रम होणार. नवरा नवरी आता ना नाव घेणार माळ्यावरती. घेऊ का ना. हा हा हे घेताय थांबा. जात माझी मराठा भगवा माझा रक्त. जात माझी मराठा भगवा माझा रक्त. ऋषालीच्या प्रेमात पडला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भक्त. आता वहिनी कालचा घेतला तर काय बसायचं. मंगळसूत्र आहे सौभाग्याची खून. स्वीकारावांचं नाव घेते लोंढ्यांची सून. चला आता ना दादा आणि वहिनी देवळात जायला निघतात. वहिनी पण तयार झाले. आता इकडून ना वरती देवळात आपल्याला पाया पडायला जायचंय. तिकडे वरती बघा मंदिर आहे वरती जायचं आपल्याला. तिकडे पाटील काका पण आले सर्व वरती पूजा करायला. चला चला त्यांची जिम्मेदारी. चला आलोय आता मंदिराच्या इथे. पंख लहान 1 सेकंद उभं राहा पंख्या घंट्याकडे. पोचलोय आता मंदिरामध्ये. एकदम शांत वातावरण आहे इकडे. एकदम वरती आहे ना मंदिर तर हवा पण छान लागते. मस्त आहे आता शिकुदानी वहिनी. सर्वात इथे विधी करायला सुरुवात केलेली आहे. विडे वगैरे नारळ असतो. तर आई मामा यांच्याकडे आता त्यांचे संसार इथे कुठे आता सर्व पूर्ण संसार हे आनंदात राहू दे. सर्व त्यांचे सर्व मनोकामना सर्व पूर्ण होऊन त्यांचे सर्व उदंड आयुष्य लाभू दे. त्यांच्या काही इच्छा असतील मुंबई शहरामध्ये फिरतील खेळतील जिकडे तिकडे जातील सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या मनातील सर्व मनोकामना काम करण्यामध्ये काही त्यांच्या मनस्वप्न असतील काही मनातील इच्छा असतील ते सर्व पूर्ण होऊन त्यांच्या इथे घरामध्ये आनंद होऊ दे. बाळामध्ये याची कृपाची मान्य करून दे. सत्वाची बाळ चला आता निघतोय. सर्व विधी कंप्लीट झालेली आहे. इकडे तुम्हाला व्ह्यू दाखवतो आमच्या मंदिरात. मस्त एकदम मस्त ना भारी नजारा आहे. त्यांना दुपारची वेळ झाली म्हणजे 11:30 होतात. दुपार होत आले. तर मंडळी आता ना आपण पूजेची सर्व तयारीला लागतोय. पूजेसाठी ना केळीची सर्व पानं लागणार आहेत. तर आणायला आता चाललोय. वरती काका आहेत ना तिकडे मंदिराच्या त्या साईडला. हे बघा तिकडे दिसतात. तिकडून आणायचे तर सर्व केळीची पानं.
मोठे कुठे गेलेली परसादीला टोप. मोठा आपला गावठीच आहे. ऍक्च्युली ऊन ना खूप जास्त लागायला लागलंय. उन्हातून चाललंय तर पाना राहिला. बघा इकडे खाली आहेत सर्व केळीची झाड ए टू सेट. आता कटिंग करतोय. बरं आहे, परफेक्ट आहे. ठीक आहे भाई, डाग जात नाही चमाडून. चलो हा मस्त आहे. पूजेची तर पूर्ण ना असा अक्काच्या अक्का लावायला लागतो ना, त्यासाठी पूर्ण 4 पानावाला लागतो. चल तो एक घेतलाय तिकडे भाईकडे एक आहे. 2 असे घेतले छोटा मोठे. तर इकडे ना पूर्ण ही केळ्याची बाग आहे. तिकडूनच जास्त करून ना गावामध्ये सर्व पानं वगैरे घेऊन जातात. अख्खीच्या अख्खी म्हणजे ना रोपटा असतो केळ्याचा, जो लहान झालेला असतो ना तो लागतो पूजेची. तर पूर्ण ती मांडणी केली जाते. बघा बाहेर आणलंय तर 4 लागतील ना काका? 4 पाहिजे. दादा 2 आणतो तिकडे. म्हटलं 2 लागतील पण 4 लागणार. हा 3 आणलीस? तर मंडळी इकडे ना काकी आता कणी करते. बघा इकडे ना पूजेची सर्व मांडणी करायची. इकडे थोडाफार आता काढून झालेला आहे बघा. 4 अशा बाजून काढते. तर मंडळी इकडे ना आता सर्व पूजेची मांडणी करायला सुरुवात करतायत. हे पण सर्व केळीची पानं आणली होती ती आता 4ही बाजूला ना लावायची आहेत पार्ट आहे मध्ये. आणि इकडे आता बांधून घेतात सर्व पूजेची आता तयारी चालूच आहे. लगभग पूजेची बाहेरच्या साईडला पण सर्व तयारी करतात. बाकी दुसऱ्या पण गोष्टी आहेत ना डेकोरेशनच्या. हे बघा इकडे सर्व तयारी चालू आहे पूजेची. फुलं वगैरे आणली आहेत. चाफ्याची फुलं आहेत. हे आता असं डिझाईनचं तयार करायचं आहे. तिकडे तयार केलं गेलं. इकडे ना आता सर्व केळीची पानं लावून झाली. आता सर्व ना डेकोरेट करायचं इकडे. ते फुलाचे सर्व आपण तयारी केले ना ते सर्व लावून घेतात इकडे काका. तर मंडळी इकडे ना आता पंडित काका आले. सर्व इकडे मांडणी करायला सुरुवात करतायत. ते आतमध्ये विडे वगैरे ठेवलेले आहेत सर्व. इकडे सर्व गोष्टी आहेत. कळश वगैरे सर्व पूजेसाठी ज्या ज्या गोष्टी लागणार आहेत ना ते सर्व रेडी करून ठेवतात. तर इकडे ना आता नैवेद्याची सुद्धा तयारी चालू आहे. इकडे आई बघा सर्व पुरणपोळ्यासाठी ना सर्व गोष्टी रेडी करते. ती झालंय ना, लाटून झालंय ना, पीठ मळून झालाय, पुरण तयार केलाय, आता लाटायचे आहेत. हा बघा पुरणाचं सारण आहे सर्व. आई याच्यामध्ये भरून घेते सर्व. आणि अशी गोडे गोडे तयारी केलेत. आणि आता पुरणपोळ्या बनवायला सुरुवात करते. हा तिलकुट पण आजी नैवेद्याला लागतो. हा तिलकुटाचे सर्व शेवग्याचे शेंगात आजी तयार करते. जेवणासाठी खाली बनवतायचे. हा जेवण खाली बनवतात. हा फक्त नैवेद्य तयार करतात. सर्व तयारी चालू आहे पूजेची इकडे. तर इकडे ना काकी आता सर्व प्रसादाची तयारी करते. सर्व घालून झालंय ना काकी? रेडी केलंय. तुपामध्ये सर्व रवा वगैरे घालून झालाय, मनुका वगैरे. इकडे चहा पण ठेवलेली आहे. तिकडे मोठा टोप भरून अजून ठेवलाय चहा. आणि इकडे सर्व आता प्रसादाची तयारी चालू आहे. तर मंडळी इकडे ना आता दादा आणि बहिणी दोघा पण पूजेला बसलेले आहेत. मांडणी वगैरे मस्त झालाय. पंडित काका पण आता सर्व पूजेला सुरुवात केल्या मंत्र वगैरे बोलायला. असंच परत पाणी सोडत राहा. आदो निर्विघ्नता सिद्ध्यते. महागणपती देवता पूजनं करीचे. वरुण देवता अष्टपालादी नवरदेवता स्थापन पूजनं करीचे. समर्पयामी. आता त्यांना गंध लावायचा आहे. एकाच उपरीला म्हणजे एका देवाला लावलं की सगळ्यांना पोचतं. पण आपला हात जर सगळीकडे व्यवस्थित पोचत असला तर सगळ्यांना लावलं तरी चालेल. गंध व्यवस्थित पातळ आहे ना बघा. हा लावा. विलेपनार्थे चंदनं समर्पयामी. कालोद्भवपुष्पं वरती टाकणार. कालोद्भवपुष्पं औषधारूपं सावदीपं समर्पयामी. हातावर पाणी घेऊन परत एकदा या गुळ खोबऱ्यावरती पाणी फिरवा. नैवेद्यार्थे नारिकेल शक्कर गुड खाद्य नैवेद्यं समर्पयामी.
कामधेनु समुद्भूतं देवर्षि पितृतृप्तिदं पयस्नानं समर्पयामि. तर मंडळी इकडे ना सर्व पाहुणी मंडळी सुद्धा आलेली आहे. ते बघा सर्व बसले तिकडे पूजेसाठी. सर्व महिला मंडळी आहेत तिकडे. इकडे आता ना सर्व पुरणपोळ्या शेकवायला सुरुवात केली आहे. दोन्ही त्यावर कसं इकडे काही बनवून झालं त्यावर. इकडे ना नैवेद्य तर रेडी झालंय. आहारं भक्ष्य भोज्यं नैवेद्यं इथे 2 वेळा इथे 2 वेळा. ते श्री स्कंद पुराणे रेवाखंडे सत्यनारायण व्रतकथायां पंचमोऽध्यायः. सत्यनारायण महाराज की जय. श्री गावदेवी माते की जय. सर्वामुखी जगदंबेचा उदो उदो मंगलमूर्ती मोरया. श्री सत्यनारायण महाराज की जय. तर मंडळी आता ना महापूजा संपन्न झालेली आहे. आता आरतीला सुरुवात करतात. इकडे सर्व मंडळी आता एक एक करून येत चाललेले आहेत. शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटी धडाडी. रघुवीर समर्थ. श्री सत्यनारायण महाराज की जय. श्री गावदेवी माते की जय. सर्वामुखी जगदंबेचा उदो उदो मंगलमूर्ती मोरया. श्री सत्यनारायण महाराज की जय. तर इकडे आता आरती संपन्न झालेली आहे. तर मंडळी इकडे ना आई आणि पप्पा पण आता पाया पडून येतात. पूजा संपन्न झालेली. इकडे आता ना जेवायला आलेलो आहे. इकडे कोबीची भाजी आहे, काबोली चणा, पापड, मिरची आणि भात आहे. आता बसलीत सर्व जेवायला. आता मंडळी इकडे ना सर्व पूजेच्या गोष्टी आपण विसर्जन करायला चाललोय. बघा सर्व ना पूजेची मांडणी आता सोडवलेली आहे. ते आपल्या नदीमध्ये ना विसर्जन करायला जायचं आहे. आता हे बघा सर्व मांडणी सोडवून घेतात. चला मंडळी आता ना निघतोय आपण सर्व पूजेच्या गोष्टी विसर्जन करायला. चले सुरू आहे. हे सुरू आहे नदीवर. चला इकडे भाई आहे, दादा आहे, स्वीकार दादा येतोय. चला चला घरातील सर्व मंडळी आहेत तिकडे. इकडून ना नदीच्या इथे जायला रस्ता आहे बघा. तिकडे ना आपल्याला जेटीच्या इथे जायचं आहे बघा. त्या साईडला तिथे सर्व गोष्टी विसर्जन करायचे आहेत. इकडून रस्ता आहे आता शाळेच्या इथून. चला आलोय आता नदीच्या इथे. इकडे सर्व विसर्जन करायचंय. पाणी भरलंय वाटतं. हा पाणी भरलंय वरती आहे.
हे बघा पाय उतरू नको पायऱ्या तिकडे पायऱ्या नाही आज. बस या साईडला ये, बस या बस साईडला. एक पायरी एक आहे खाली बघ आधी हा हा बस 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 बुडाव पाण्यात बुडवतो पूर्ण हा तर मंडळी आता ना पूर्ण विसर्जन झालेलं आहे. आता निघालो घरी जायला. आज स्वीकार दादाच्या लग्नाची पूजा होती. म्हणजे आमच्या इकडे ना लग्न झाल्याच्या नंतरला दुसऱ्या दिवशी सत्यनारायणची महापूजा असते आणि सर्व व्यवस्थित पूजा झालेली आहे आणि पूर्ण छान कार्यक्रम झाला. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.